नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची ब्रेकिंग न्यूज. आजची तरुण पिढी विविध कारणांमुळे वाचनापासून दुरावली असली तरी ग्रंथांचे महत्त्व सदैव कायम राहणार आहे. त्यामुळे युवा पिढीमध्ये वाचन संस्कृती वृत्तिंगत होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गारगोटी येथील श्री इंजुबाई देवी सांस्कृतिक भवन येथे 2 दिवसीय कोल्हापूर ग्रंथोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले होते. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या महोत्सवाच्या सांगता समारंभावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी आमदार तथा श्री शाहू वाचनालयाचे अध्यक्ष बजरंग आनंदराव देसाई, कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुशांत मगदूम, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री श्री आंबेडकर पुढे म्हणाले की तरुण पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करून गावागावात वाचन चळवळ व्यापक करणे गरजेचे आहे. या कार्यासाठी कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय कार्यालयास जागा उपलब्ध करून दिली जाईल. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्यातील ग्रंथालयांना आवश्यक निधीही पुरवला जाईल. ग्रंथालय चळवळ गतिमान करण्यासाठी सर्वांनी सामाजिक जबाबदारी म्हणून प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी व्यक्त केले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की माणसाच्या वैचारिक प्रगतीसाठी पुस्तकाचे वाचन अनिवार्य आहे. वाचनामुळे माणूस विचार प्रवृत्त होतो आणि जीवनात यशस्वी होतो. वाचन संस्कृती समृद्ध न झाल्यास ज्ञानापासून आपण वंचित राहू. जिल्ह्यातील ग्रंथालयांच्या सक्षमीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यासोबतच जिल्हा ग्रंथालय कार्यालयासाठी नवीन सुसज्ज इमारत उभी करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलाने झाली. तत्पूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ग्रंथोत्सवात लावलेल्या विविध ग्रंथ दालनांना भेट देऊन पाहणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले, तर आभार जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुशांत मगदूम यांनी मानले. ग्रंथ प्रदर्शन व विक्रीला उदंड प्रतिसाद दिनांक 14 व 15 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत हे ग्रंथ प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले होते. या प्रदर्शनात शासकीय मुद्रणालय व इतर नामवंत प्रकाशन संस्थांनी सहभाग नोंदवला होता. वाचन संस्कृती संवर्धनासाठी आयोजित या महोत्सवात शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच ग्रंथ खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. श्री इंजुबाई देवी सांस्कृतिक भवन येथे संपन्न झालेल्या या महोत्सवाने कोल्हापूर जिल्ह्यातील वाचक आणि ग्रंथप्रेमींसाठी ज्ञानाची मोठी पर्वणीच उपलब्ध करून दिली आहे. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज.